नेहमीच येतो पावसाळा या म्हणीप्रमाणे आपल्या देशामध्ये निवडणुकांची कमतरता नाही. काय कधी उठलं की निवडणुका हा प्रकार आम्हा भारतीयांना खूप आवडत असतो. त्यातल्या त्यात मराठी माणसांना तर खूपच आवडतो. म्हणजे आपल्या गावच्या कट्ट्यावर बसून तामिळनाडूत अमक्या पक्षाच्या इतक्या सीट आल्याच कशा यावर खुबीनं चर्चा करणारा आमचा वर्ग आहे आणि तो राजकारणाविषयी प्रचंड आतुर असतो. आता खूप निवडणुका आहेत. औरंगाबादच्या मनपाची निवडणूक आहे, भविष्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि त्यासोबतच आणखी एक निवडणूक उंबरठ्यावर उभी आहे, ती म्हणजे पदवीधरांची. बाकी निवडणुकांचं कसं आहे, ती अंगठेबहाद्दारांची असते, म्हणजे अशिक्षितांची पण असते. ही जरा शिक्षितांची निवडणूक आहे, जरा हुशार त्यातल्या त्यात डिग्री मिळवलेल्या माणसांची ही निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत जे इच्छुक असतात किंवा लढवायला त्यांना वाटत असतं, त्यांना लढवावी असं वाटत असतं, त्या माणसांची गुणवत्ता तपासली पाहिजे आणि त्यांना ही निवडणूक का लढवायची आणि आलेत निवडून तर काय अपेक्षित आहे ते पण कळलं पाहिजे. कारण ही विचार करणाऱ्या माणसांची निवडणूक आहे. खरं तर पदवीधरांची निवडणूक असेल तरी ही राजकारणाचा भाग झालेली आहे आणि त्याच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेल्यांपैकीचे एक आपल्यासोबत आहेत. त्यांचं नाव समीर दुधगावकर. हो, बरोबर आहे, समीर गणेशराव दुधगावकर. हे नाव उच्चारलं की अनेकांचे जरासे कान टवकारतात, कारण मागच्या अनेक दिवसापासून भाजपातल्या जे प्रवेशाची लाट होती त्याच्यामध्ये दुधगावकरांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. भाजपत लगेच आलात आणि लगेच तिकीट हवं आहे असं कसं चालेल? म्हणजे भाजपवाले असा प्रश्न विचारतात म्हणून आम्ही तुम्हाला तो प्रश्न विचारतो की लगेच कसं चालेल असं, इतकी घाई? अबल तुम्ही जसं मागे बोलला तसं माझी राजकीय सुरुवात आहे. मी इतके दिवस राजकारणात नव्हतो, त्यामुळे पण मोदींचं आणि फडणवीस साहेबांचं विचारधारेचं काम आवडल्यामुळे मी या सामाजिक कामांमध्ये उतरलं पाहिजे. शिकलेल्या लोकांनी ही जी कायम मागणी असते ते मला जाणवलं की योग्य परिस्थिती आहे. जसं आपण म्हणालात की शिकलेल्यांची निवडणूक आहे. शिकलेले लोक कधीच अशा ग्रुपमध्ये जायला त्यांना पसंत नसतं जिथे त्यांची किंमत होणार नाही, जिथे त्यांना प्रेडिक्टेबल काही गोष्टी नसतील. पण या वातावरणामध्ये भाजपामध्ये दिसलं आहे की आता अशी परिस्थिती आहे की जिथे शिकलेल्यांची कदर होईल, शिकलेल्यांना त्यांच्या टॅलेंटप्रमाणे पुढे घेण्यात येईल. तो पहिला मुद्दा. सुरुवात आहे आणि सुरुवात आहे म्हणून राजकीय सुरुवात आहे म्हणून कधी काही राजकीय सामाजिक अंगण होतं का असं अजिबात नाही आहे. परिवाराची मोठी परंपरा आहे, पॉझिटिव्ह नाव आहे, स्वच्छ नाव आहे आणि चांगलंच कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला काम करायची जी काही संकल्पना आहे लहानपणीपासून बाळकडू मिळालेलं आहे की समाजामध्ये काय बदल करायचा आहे, समाजात काय चांगलं झालं पाहिजे, हे कायम मनामध्ये होतं. कायम आयुष्यभर निर्व्यसनी आहे, चांगलंच वागत आलेलो आहे. त्याचं पण एक कारण असं होतं की समाजात काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, त्याचं एक आपण छोटंसं उदाहरण व्हावं. त्यामुळे चांगलं काम करण्याचा अनुभव बराच आहे, चांगलं कॉन्ट्रीब्युशन करायचा अनुभव आहे. म्हणून जर कोणीतरी पक्षामध्ये किती वर्ष काम केलं यापेक्षा कोणी किती चांगलं काम कॉन्ट्रीब्यूट केलं हे जास्ती बघितलं जाणार आहे. म्हणून याची सुरुवात कॉन्ट्रीब्युशन, चांगलं काम असं सगळं आपण म्हणताय. पण एक मला विचारायचं आहे तुम्हाला की चांगलं US मध्ये होतात, छान चालू होतं, शिक्षण चांगलं चालू होतं, सगळं चांगलं चालू होतं, मग थेट राजकारणात येण्याची, पक्षप्रवेश करून थेट काम करण्याची, म्हणजे तुम्ही आधीचं राजकारण पण परिवाराचं बघितलेलं आहे, असं न वेगळी भूमिका न घेता थेट राजकारणात यावं असं का वाटलं आपल्याला? मी तसं US वरनं परत आलो. येण्यामागचंही कारण तेच होतं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मोठा प्रभाव विचारांवर. त्यामुळे ते उदाहरण होतं. लिंबाजीराव दुधगावकर, गणेशराव दुधगावकर यांनी समाजामध्ये चांगलं केलेलं काम हे मनावर होतं, बिंबलेलं होतं, दिसत होतं की खूप चांगलं आहे. आणि अमेरिकेत गेलो पण तिथली परिस्थिती, तिथली समाजव्यवस्था, तिथली इकॉनॉमिक परिस्थिती ही काही योग्य नाही आहे. जाणवल्यानंतर म्हटलं तिथे वेळ वेस्ट करण्यापेक्षा जास्ती मिनिंगफुल काम आहे, समाजासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करत राहावं. म्हणून परत येऊन उद्योग क्षेत्रात मी खूप वर्ष काम केलेलं आहे. मी जसं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा उपाध्यक्ष होतो, शिकून आल्यानंतर तिथे उद्योग क्षेत्रामध्ये काम केलं, मराठवाड्याचं उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं ते सगळं जाणवल्यानंतर मग आता काहीतरी पॉलिसी लेवलला काहीतरी चेंजेस मला जाणवत आहेत, खूप गरजेचं आहे. जे की सगळ्या युवकांची परिस्थिती खराब होत चाललेली आहे, त्रास वाढत चाललेले आहेत सगळ्यांच्या स्तरावर. तर हे आता सुटण्यासाठी ज्या काही संकल्पना अनुभवाच्या आधारावर आहेत त्या आता कागदावर ठेवण्यापेक्षा त्या सत्यात उतरवण्यासाठी. या शब्दाचाच एक आम शब्द आहे, तो एवढे बदल करू शकेल असं आपल्याला वाटतं का? म्हणजे एक आमदार पद आपल्याला मिळाल्यावर तुम्ही या व्यवस्थेत एवढे बदल करू शकाल अशी तुम्हाला दिसते? जबाबदारी आहे शेवटी. जबाबदारी मिळाल्यानंतर, हक्क मिळाल्यानंतर, जेव्हा हक्काला तुम्हाला ताकद, म्हणजे हक्क मिळाल्यानंतर तुमच्याकडे जर संकल्पना आहे त्याला तुम्हाला ताकदीने उतरवण्याचीच तुम्हाला जबाबदारी असते ना. सो शेवटी मेहनतीचा भाग आहे. कोणी क्रिकेट ग्राउंडमध्ये उतरल्यानंतर तो किती खेळू शकतो त्याच्या कॅपॅसिटीवर, टॅलेंटवर आहे. त्याच्याकडे जर असेल तर तो जिंकून देऊ शकतो टीमला. तर तो आत्मविश्वास आहे की जर संधी मिळाली तर जे काही जाणवतात युवकांचे प्रश्न, पदवीधरांचे प्रश्न किंवा समाजातले पण पात्रता हा प्रश्न येतोय म्हणून विचारतो की भाजपमध्ये परिषदेमध्ये काम केलेले घुगे, अनेक वर्षापासून काम करणारे मंगरुळे, अनेक वर्षापासून काम करणारे बोराळकर हे इच्छुक असताना पक्षाने
तुम्हाला उमेदवारी द्यावी अगदी मागच्या सत्ता असलेल्या काळामध्ये, असं का वाटतं तुम्हाला? सर, आपणच मांडणी केल्यासारखं योग्य आपल्या पत्रकारितेला सलाम करतो की आपण जे काही शोधलं की जर माझं असं म्हणजे विनंती आहे पक्षाला की जिंकण्याचं गणित समीर दुधगावकरमुळे सगळ्यात जास्ती सुटेबल होतं. म्हणून विनंती आहे की ही विचारधारा पुढे नेण्यासाठी भाजपा एकात्म मानवतावाद, मी स्वतःला एकात्म मानवतावाद या संदेशाचा तज्ज्ञ मानतो. कारण मी ह्याची मांडणी शासकीय स्तरावर 2009 करत होतो की कसं समजलं पाहिजे विद्यार्थ्यांना. मला हा शब्द माहिती नव्हता एकात्म मानवतावाद आहे, पण ती विचार माहिती होती की हे झाले पाहिजे जेणेकरून युवकांचं आयुष्य सुधरेल, पदवीधरांचं आयुष्य सुधरेल. त्यामुळं निवडणूक ही राजकारणाचा भाग असते आणि बहुतेक जण निवडणुकीत राजकारण म्हणूनच उतरतात. खरं तर ही पदवीधरांची निवडणूक आहे, आपण पहिल्यापासून सांगतो. इथंही जातीचं गणित मांडलं जात आहे, इथंही राजकीय पक्षांची दोन्ही धुवावी लागत आहेत, हे खरं आहे. पण पदवीधरांच्या समस्या आजवर मांडल्या गेल्यात का पदवीधराच्या आमदाराकडून, असं आपलं मत आहे? असं वाटतं का आपल्याला की पदवीधराचा आमदार काही पदवीधरांच्या समस्या मांडतोय? जुन्या सहित करूया आपण, म्हणजे भाजपचं होतं राष्ट्रवादीकडे, ते काही काळ होतं, जास्त काळ राष्ट्रवादीकडे आहे, तर हे मांडल्या गेले असं तुम्हाला वाटतंय का? सुटलेले तर दिसत नाहीत प्रश्न. मग कदाचित मांडले गेले जरी असले तरी प्रभावीपणे मांडले नसतील. कारण एक प्रश्न असा आहे, असं सुटले गेले नाहीत, पदवीधरांच्या समस्या अडचणीत आहेत, पदवीधर अडचणीत असं आपण म्हणतो, त्या समस्या काय असं तुम्हाला वाटतंय? प्रश्नच नाही. तुम्ही शिकता कशासाठी? आपण एक तर पहिली गोष्ट, आपण आमदाराचा विषय बोलला तर लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा हक्क आहे हा की शेवटी लोकांचा प्रतिनिधी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथे पोहोचला पाहिजे. तो काही स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणी पद नाही घ्यायला पदवीधरांच्या समस्या काय असं तुम्हाला वाटतं? निश्चित मी सांगतो ना, रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा प्रश्न आहे, जो आता दिवसेंदिवस अवघड होत जाणार आहे. कारण लोकसंख्या वाढलेलीच आहे. सगळ्यात मोठा युवा वर्ग जगामधला जो भारत देशामध्ये आहे, पण त्यांच्या हाताला जर कामच नाही दिलं तर विध्वंस वाढत जाणार आहे. हे काही सांगायला नको. आणि हे माझं मत नाही आहे, हे युनायटेड नेशन्सने आणि या सगळ्या संघटनांनी जे काही अभ्यास केला आहे त्यामुळे दाखवतं की जर दिशा नाही दिली तर जी काही एनर्जी आहे त्याचा त्रास वाढत जाणार आहे आपल्या सर्वांना. त्यामुळे त्यांना रोजगार मिळवून देणे हे नुसतं रोजगार कमाईचं साधन म्हणून देण्यासाठी पण नाही, पण ॲक्च्युली समाजाचं एक मोठा अडचण दूर करण्यासाठी पण हा अतिशय गहन प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांना कमाईचं सोर्स मिळत नाही, त्यांना समज नाही आहे. मी जसं बोलतो, आम्ही उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना मी खूप पोटतिडकीने आमच्या टीमनी मांडणी केली आहे की तुम्ही शिक्षण देताय पण तुम्ही विद्यार्थ्याकडे त्याची स्वतःची मतं मांडण्याची कॅपॅसिटी पण नाही आहे. आयडियाज आहेत बरं, हुशार आहेत मुलं, पण त्यांना आयडियाज मांडण्याची कॅपॅसिटी एवढी कर्ज प्रकरणं चालू आहेत, मुद्रा योजना चालू आहे, प्रधानमंत्री रोजगार योजना चालू आहे, राज्य सरकार काय काय देतं, एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याची भाषा केली जाते आणि तरीही आपण असं म्हणतोय की रोजगार निर्मिती होत नाहीये. काय असेल याचं? काय गणित काय आहे त्याचं? मी जसं बोललो की आता सध्या भारत देशामध्ये तुम्हाला अंदाज असेलच की 50 करोड आहेत की जे काम करण्याचे कॅपॅसिटीचे लोक आहेत, पण त्यातले 25 करोड कामच करू इच्छित नाहीत साहेब. ओके, तर तो एक वेगळा भाग आहे. जे 25 करोड काम शोधत आहेत त्यांना काम मिळत नाही आहे, त्यामुळे त्यांना हवा तसा रोजगार नाही. अजून एक दुसरा प्रश्न निर्माण झाला की पदवीधरांचा कोणाची चूक आहे फार शोधण्याची गरज नाही, जे काय झालं एंड रिझल्ट हा आहे की युवकांचं असं म्हणणं आहे की मला डायरेक्ट तुम्ही ऑफिसमधलं पद द्या, मला मॅनेजर मला पगार चांगला पाहिजे, बाकीचं काम नाही नसलं पाहिजे, असं स्वरूपाचं झालेलं आहे. त्यांची चूक नाही आहे. आपण म्हणतो ना की एखादा मुलगा चायनामध्ये जन्मला, तो चायनीज बोलतो ना, त्याची चूक आहे का ती? नाही, तो त्या परिस्थितीत आहे. मग आपल्या आसपासची कदाचित परिस्थिती अशी काही झालेली आहे का की जेणेकरून युवकांना वाटतं की नाही मला फारसं काम न करता पैसे मिळाले पाहिजे किंवा असं झालं पाहिजे किंवा माझं देशाप्रतीचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे, ही भावना कितपत दिसते तुम्हाला साहेब? नाही होते. तर हे या बेसिक लेवलपासून सुरुवात करायची आहे, नुसतं रोजगार म्हणून नाही. आणि माझ्या मते हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अजून एक प्रश्न म्हणतो मी तुम्हाला साहेब, एकदम साधा महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रत्येक गावामध्ये आम्ही शोधलंय, आम्ही जेव्हा चर्चा करतो तर माझा असा अनुभव सांगतो आमच्या टीमचा की प्रत्येक गावामध्ये आता 100 अशी मुलं आहेत कमीत कमी की जे लग्नाच्या वयाची आहेत पण त्यांची लग्न होत नाही कारण नोकऱ्या नाही आहेत, कमाई नाही आहे. हां, छोटा प्रश्न आहे का साहेब? हा प्रश्न छोटा नाही आहे. 100, 200, 300, 500 अशी लग्नाच्या वयाची मुलं ज्यांची लग्न होत नाही आहेत कारण कमाईचं साधन नाही आहे किंवा त्यांना कमाई करायची नाही. आणि या सगळ्या अडचणी म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम आहे ना. मग कोण सांभाळणार आहे याला, कोण शोधणार आहे? असे काही ॲक्च्युली सामान्य जनतेचे त्रास कमी करणं, त्रास स्वतःला अनुभव. साहेब मी तुम्हाला सरळ महत्त्वाची गोष्ट सांगतो. अमेरिकेत सांगता मोठ्या परिवाराची गोष्ट सांगता तुम्ही, पण मी जेव्हा अमेरिकेत गेलो तर मी स्वतःच्या मेहनतीवर मी माझी फीस भरायचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे मी तिथे जे इंडियन्स होते ते आम्हाला बोलून घ्यायचे. आमचं माहिती होतं ना की यांना फीस भरायला प्रॉब्लेम आहे म्हणून, तर ते आम्हाला बोलून घ्यायचे. साहेब मी गिट्टी उचलायला गेलो होतो, $10 प्रत्येक तासाचे मिळणार दिवसभरासाठी. गिट्टीचा ढीग समोर होता, मला वाटलं किती सोपं आहे आणि मी ते फावडा घेतला आणि सुरू केलं.
तुम्ही माहित नाही कधी गिट्टी उचलली? दुधावकरांच्या मुलांनी गिट्टी अमेरिकेत उचलली आहे, प्रश्नच नाही. ही बातमी आहे. पण विषय हा आहे की ते करावं लागलं ना साहेब, ते की पैसे आणि फीस भरणे या सगळ्या गोष्टींमध्ये सोपं वाटलं होते गिट्टी. पण तुम्ही माहित नाही की त्याला ते नंतर मला जाणवलं की ते जे इथे रस्त्यांवर काम बघतो मी, काम रस्त्यांची, तर तिथे काय ते झारा म्हणतात त्याला, काय म्हणतात तो ओढण्यासाठी का असतो ते मला तिथे आठवलं डायरेक्ट, कारण तोपर्यंत पाहिलेलं फक्त होतं. ते फावड्याने येत नाही, दात्र्यावाला फावडं लागतं त्याला ते लागतं. माझ्याकडे मोठा फावडा होता, सरदारजी होता व्यक्ती, त्यांनी बोलवलं होतं आणि सन्मानाने. तिथं काय मी म्हणून हा शब्द भाजपामध्ये मला ऐकू आला आणि तो मला जाणवलं की हो यार, त्याला काय म्हणतात की श्रमप्रतिष्ठा. काय वाईट आहे? दुधगावकरच्या पोरांनी कामं करू नये चांगलीच, किंवा असं करू नये, हे करू नये, कोणी सांगणार? मी ठरवणार ना मी काय काम करणार. ते स्वातंत्र्य आहे ना साहेब, एका लिमिटपर्यंत स्वातंत्र्य, आणि ते पण आपण ते शिकलेलो आहे. पण विषय हा आहे की ते गिट्टी उचलणे यात त्रास होतो हे मला समजलेलं होतं. आणि मग म्हणून मला काय परत प्रत्येक वेळी गिट्टी उचलायला पाहिजे असं नसतं ना. एखाद्या अनुभवांमधनं आयुष्याचे कोणाच तरी त्रास, आणि मग काय त्रास म्हणजे एखाद्याचं बाबा नोकरी नाही आहे म्हणून त्याला, मला नोकरी होती म्हणून त्याचा त्रास असतो. तो पेन असतो ना साहेब, तो पेन समजून घेण्याची कॅपॅसिटी ईश्वराने दिलेली आहे. मी भगवद्गीतेचा अभ्यासक सुद्धा आहे साहेब 18 वर्षांपासून. त्यामुळं हे जे लोकांचे त्रास कमी करण्यासाठीची संधी म्हणून मी याच्याकडे बघतोय. म्हणून मागणी आहे की हे त्रासातनं आलेलं त्रास लोकांचे होऊ नये हे जाणवतं. आणि संकल्पना पण खूप आहे, मदत करणारी पण खूप चांगली मंडळी आहे ज्यांचं मार्गदर्शनाखाली खूप काम. आणि आता युवकांची पण मागणी आहे, चांगलं काम करा, नुसते पदं घेऊ नका. हो, बस झाले तुमच्या. आपल्या व्हिडिओवर पण तशाच प्रतिक्रिया आहेत की आता आमच्यासाठी काय करणार आहेत ते बोला, बाकी जास्त काय बोलू नका, अशाच प्रतिक्रिया सगळ्या. म्हणजे कोण कुणाचा यापेक्षा तो काय काम करणार आहे हे सांगा, पदवीधरांचे विषय काय म्हणणार आहे. आणि कशामुळे, म्हणजे मी म्हणतो सेवक, जनसेवक. मी 2003 मध्ये अमेरिकेतून परत आलो, मी सांगायचो व्यवसाय म्हणजे एक सेवा समजून काम करा. लोक माझ्याकडे बघायचे, कदाचित काँग्रेसचं सरकार होतं ना तेव्हा, त्याच्यामुळे लोक म्हणायचे सेवा बिवा, पदं घ्यायची आणि माहितीच तुम्हाला पुढे काय म्हणायचं मला ते. मग आम्ही सेवक म्हणायचो, लोकांना कळत नाही 10-15 वर्ष. मग मोदी साहेब आले आणि ही जी सगळी विचारधारा मोठ्या स्वरूपावर झाली इस्टॅब्लिश भारतामध्ये. मग जेव्हा प्रधानमंत्री साहेब म्हणायला लागले मोदी साहेब की मी जनतेचा सेवक आहे, प्रधान सेवक आहे, मग लोकांना हो प्रधान सेवक चांगली गोष्ट आहे ना. सेवा याला सन्मान मिळून दिला मोदी साहेबांसारख्या व्यक्तिमत्वानी, ही खूप मोठी गोष्ट आहे भारत देशामध्ये. तर सेवेची संधी म्हणून मी याच्याकडे बघतो. रोजगाराचा प्रश्न मिटवायचा आहे, बाकी छोटे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते सगळे मिटवण्यासाठी संधी द्यावी असं वाटतं. जिंकून तर निश्चितच. काय प्लॅन आहे आपल्यासमोर? प्रश्न तर सोडवू सगळेच म्हणतात. राजकारणी तर अशी छान भाषणं करत असतात की आपण हे करू, आपण ते करू. तुमचा प्लॅन काय आहे? साहेब, मी रामचंद्र भोगले साहेबांसोबत काम केलेलं आहे, तेव्हा मी त्यांना म्हणायचं, सर उद्योग क्षेत्रात म्हणजे शिक्षण क्षेत्रामधनं बाहेर आलेले मुलं आपल्या कामाचे म्हणजे त्यांना स्किल्स नसतात ना, मग आपल्याला परत उद्योजकांना शिकवावं लागतं. कारण मी मराठवाड्याचा उपाध्यक्ष होतो ना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा. तर आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये कसं एकत्र आणता येईल शिक्षण आणि उद्योग क्षेत्र या माध्यमाचं काम केलं. तर मी त्यांना म्हणायचो की सर मग शिक्षण क्षेत्रात का पैसा वेस्ट करतोय आपण? आमची टीम म्हणायची त्यांना, त्यांच्यासमोर मांडणी करायचं, मग उद्योजकांनाच पैसे द्या ना, डायरेक्ट शिकवायला तर आम्हालाच लागतं ना नोकरी देताना. सो हे प्रशिक्षणाचा भाग येतं. ते मोदी साहेब शासनाने ती स्कीम आणलेली आहे, त्या माध्यमातून आता ऑलरेडी हे काम ही स्कीम यावी म्हणून जो पाठपुरावा मागची 4-5 वर्ष केला तो आमच्यासारख्या उद्योजकांची टीमने केला ना. बाकी कोणी काय केलं त्यांच्या नशिबी, त्यांच्याकडे, पण आम्ही केलंय. त्यामुळे आत्मविश्वास आहे साहेब, अशी जर संधी मिळाली तर जादू होऊन जाईल. एवढीच विनंती करतो, फक्त एक संधी द्यायची आहे बस. बाकी तर एनर्जी आहे, 30-35 वर्ष आहेत पुढे. त्यामुळं रोजगाराचा प्रश्न मिटलेला आहे. मी आता उस्मानाबादमध्ये होतो, मी त्यांना सांगून आता आणखी एक जरा थोडा तिरकस प्रश्न आहे माझा. विनंती करतो पक्षाला का लोकांना? संधी लोकांची सत्ता आहे. म्हणजे लढायचीच आहे का? असं येस, ॲब्सोल्युटली लढायचीच आहे. पक्षाला मागताय की पक्षाला सांगतोय मी? पक्षालाही माहिती आहे सर, असं थोडी आहे. विधानसभेतही तीच चर्चा होती की चांगल्या लोकांना संधी देणे वगैरे, या सगळ्या प्रक्रियेमधनं गेलेलो आहे ना, नवीन थोडी आहे. तर बाळकडूच आहे आणि सगळे परंपरा. मगाशी काहीतरी बोलतो ते कंटिन्यू करा. सो आय वॉज सेइंग की उस्मानाबादमध्ये इथे तिथे सगळे आता फोन यायला सुरू झालेले आहेत. त्याच पर्टिक्युलर इम्प्लिमेंटेशननुसार दरवर्षी आमचं टार्गेट परभणी जिल्हा म्हणा, हिंगोली जिल्ह्यामध्ये दरवर्षी 500,000 मुलं नोकऱ्यांवर लागणार आहे. सगळं तयार आहे साहेब, प्लॅटफॉर्म तयार आहे. ते फक्त मुलं तयार करणं, ही जी प्रक्रिया करायची ती करत राहायची आहे. आणि शेवटी कसं असतं की म्हणजे मी म्हणतो ना की साहेब, मी हा व्यक्ती जो इथे उभा आहे, तुम्ही जिथे उभा आहे, तुम्ही काय पदावर आहात त्याच्यापेक्षा तुम्हाला व्यक्ती म्हणून सन्मान मिळाला पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे. माणूस म्हणून सन्मान मिळाला पाहिजे, पण तसं नाही आहे ना. सध्या समाज तसा नाही आहे. समाजामध्ये अनफॉर्च्युनेटली असं झालं आहे की तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला सन्मान देणार, तुमच्याकडे पद असेल तर तुमचं ऐकणार, सन्मान देणार. हे आहे ना, जो चुकलंय ना समाजामध्ये, असं नाही व्हायला पाहिजे ना. लोकशाही याच्यासाठी केली होती का आपण?
त्यामुळं जर असं पद मिळालं, सेवेची संधी म्हणून मी त्या पदाकडे बघतोय की त्या सन्मानाने लोक त्या माध्यमातून काम ऐकतील, पुढे आपल्याला बरंच काही करता येईल, म्हणून आपल्याला हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे रोजगार म्हणतोय मी, आता मी म्हणतोय रोजगाराला या, तर कदाचित होईल नाही होईल माहीत नाही, पण मी जर आमदार असेल आणि मी जर म्हणतोय की दरवर्षी 1000 मुलं आपण नोकरीवर लावू, उद्योग क्षेत्रामध्ये संबंध केलेत ना मी मागच्या 8 वर्षांमध्ये. लोकांचा विश्वास आहे समीर दुधगावकर म्हणून, नुसता मोठ्याचा पोरगा म्हणून नाही, पण हा मुलगा जे काही करतो ते पण रिजनेबल आहे, चांगला आहे, व्यवस्थित फॉलोअप घेत राहतो. तर हे सगळ्या माध्यमातून प्रश्न मिटवलेले आहेत आणि ह्याला मूर्त स्वरूपात येत राहील. आणि याच्यापेक्षाही मोठा प्रश्न मिटवण्याचा आहे. एक सांगतो साहेब, त्याला म्हणता येईल ना की ब्रीद वाक्यच म्हणून टाका ना, 1 आमदार 15 करोड रोजगार. एक मी जरा जास्त होतंय सर. संकल्पना तयार आहे, उद्योग क्षेत्राने मान्य केलेली संकल्पना आहे, आमच्या टीमनी मांडलेली आहे. संधी द्या मला भांडण्यासाठी, संधी द्या, बाकी मी हे करून घेतो. अच्छा, सगळ्यांची इच्छा आहे ना हो सर, रोजगार कसे करायचे, सगळेच तर ही बोलतायत. कल्पना कुठे मांडली आहे तुम्ही? मांडली ना, म्हणून सांगतोय काय, उद्योग क्षेत्राने मान्य केलेली संकल्पना आहे, संधी द्या, पुढे मी वर जिथे कुठे नेऊन मान्य करून घ्यायची ते करून घेईन ना. काय अपेक्षा काय आमदाराकडनं? रोजगार निर्मिती व्हावी, असं काहीतरी करावं ना. आणि पदवीधरच्या आमदारांनी तर तेच करावं. रोजगार रोजगार निर्माण व्हावा, उद्योग निर्माण व्हावेत, त्यात अनेकांना संधी मिळावी हेच अपेक्षित आहे. बाकी मला जर संधी एक आमदार 15 करोड रोजगार चालेल का साहेब? का प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? 15 करोड मला जरा आकडा थोडा मोठा वाटतोय म्हणून म्हटलं. तयार आहे साहेब, पण कसं आहे शेवटी मग त्याच्यामध्ये तुम्ही भारतीय संस्कृती काय, भारतीय व्हॅल्यूज काय, किंवा आपलं काय म्हणतात त्याला मी हेरिटेज म्हणतो ना, त्या हेरिटेजला आधारावर जर आपण करायचं ठरवलं तर कोणी पण मान्य करेल सर 15 करोड रोजगारची संकल्पना. उगाच कोणाला नाही ते नाही, काय ते नाही कधी स्पष्ट करू शकाल आपण? ती कधी स्पष्ट करू शकाल? ती जेव्हा भाजपा डिक्लेअर करेल समीर दुधगावकर उमेदवार आहे त्याच्यानंतर तू लगेच पुढे करून टाकेल. अमेरिकेत गिट्टी उचललेला हा माणूस 1 आमदार 15 करोड रोजगार अशी नवी संकल्पना घेऊन आला. ही संकल्पना आहे की स्वप्न असं की अचानक जाग आल्यावर 15 रोजगार सुद्धा नाही असं वाटेल का? शब्द राजकारण्यांचा आहे. विश्वास बसताना थोडासा मराठी काय भारतीय मनच कचरतं. पण उच्च शिक्षण घेऊन आलेला हा व्यक्ती ही आपल्याला सगळ्याला स्वप्न दाखवतोय आणि सांगतोय की मी हे करणार आहे. प्रश्न पदवीधरांचा आहे, अॅनालायझरच्या प्रेक्षकांचा आहे. विश्वास आपण कुणावरच ठेवत नसतो, पण ऐकून तर सगळ्यांचं घेतलं पाहिजे. सगळ्यांचं ऐकून जे आपल्याला चांगलं वाटतंय ते आपण स्वीकारत असतो. नव्या तरुणांना संधी दिली जावी असं अपेक्षित आहे. नवी तरुण पुढे येत आहेत. अशा तरुणांना संधी देताना आपण देखील विचार करायचा आहे, कारण निवडणूक ही एका मतदानापुरती नसते, तर निवडणूक आपल्या आयुष्याचा फैसला करणारी असते. हाच फैसला करताना, त्यामुळं पसंतीक्रम देताना 1, 2, 3 नंबर देताना आपणही तो विचार करायलाच हवा. आज दुधगावकरांशी गप्पा मारल्यात, उद्या आणखी कोणी अॅनालायझरसोबत असेल आपल्याशी गप्पा मारायला, आपल्याला सांगायला त्यांच्या मनात काय आहे ते. नमस्कार. एक आभार मानण्याची इच्छा आहे. धन्यवाद सर, तुम्ही संधी दिलीत, खूप खूप आभारी आहे. येस.